अमित शहांनी लोकसभेमध्ये 130वा घटना दुरुस्ती विधेयक मांडलं। 130व्या घटना दुरुस्ती विधेयकावरून लोकसभेत गदारोळ। काँग्रेस, एमआयएम आणि सपाचा विधेयकाला कडाडून विरोध। बेस्ट पतपेढी निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंच्या पॅनलचा पराभव। शशांक राव यांच्या पॅनलचा सर्वाधिक 14 जागांवर विजय, तर भाजप प्रणित पॅनलचे 7 उमेदवार विजयी। ईव्हीएमवरती शंका घेणारे आता काय बोलणार? घरी बसणाऱ्या लोकांना मतदारांनी घरी बसवलं। बेस्ट पतपेढीच्या निकालावरून एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला। बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीचं ठाकरे बंधूंनी राजकारण केलं। निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंना जनतेनं नाकारलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंना टोला। शिरसाट यांनी 5,000 कोटी रुपयांचा जमीन घोटाळा केला। आमदार रोहित पवारांचा संजय शिरसाटांवर गंभीर आरोप। राज्यात 25 ऑगस्टला वराह जयंती साजरी करण्यात यावी। मंत्री नितेश राणे यांचं मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे मागणी। सणांना कुणी विरोध केला तर हिंदू समाज अचूक प्रत्युत्तर देईल। नितेश राणेंचा रोख कुणाकडे? मुंबईसाठी पावसाचा अलर्ट पुन्हा बदलला। मुंबईसाठी हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी। मुंबईतील पावसाचा जोर ओसरणार। पुण्यामधील एकता नगरला पुराचा विळखा। अनेक सोसायटी पाण्याखाली। आपत्ती व्यवस्थापन एनडीआरएफ पथक तैनात। पावसामुळे मुठा नदीलाही रौद्र रूप। सततच्या पावसानं रायगड जिल्ह्याची पाण्याची चिंता मिटली। हेटवणे आणि मोरबे धरण ओव्हरफ्लो। आजूबाजूच्या गावांना पुराचा धोका। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।